स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचन मध्ये। आज आपण बनवत आहोत काश्मीरी दम आलू। तुम्हाला सुद्धा जर अगदी परफेक्ट काश्मीरी दम आलूची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। हा व्हिडिओ बनवताना मी बऱ्याचशा टिप्स दिलेल्या आहे व्हिडिओमध्ये, जसं की भाजीमध्ये दही टाकल्यानंतर आपण जेव्हा दही टाकतो तेव्हा दही फाटतं, तर ते फाटू नये म्हणून काय करायचं, आणि इतर अशा बऱ्याचशा टिप्स आहेत। म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। काश्मीरी दम आलू बनवण्यासाठी सर्वात आधी घेतले आहेत मी हे छोटे छोटे बटाटे। हे बटाटे शक्यतोवर जर तुम्हाला नवीन बटाटे मिळाले तर नवीन बटाटे घ्या, कारण खूप छान ते तळल्या खूप छान जातात। याचे मी धुवून स्वच्छ साल काढून घेतले। याला काय करायचं आता आपल्याला, हे घेतले आहेत मी जवळपास 21 आहेत। हे साल काढून घ्यायचं आणि याला आपल्याला आता हे थोडंसं पीक करून घ्यायचंय सर्व बटाट्यांना, कारण जेव्हा आपण हे तेलामध्ये तळू तेव्हा हे व्यवस्थित छान तळल्या पण जाईल आणि याच्यामध्ये मसाला पण जाईल व्यवस्थित। त्याच्यामुळे सर्व बटाट्यांना असं पीक करून घ्यायचं। मी या सर्व बटाट्यांना पीक करून घेतलेलं आहे। बटाट्यांना आपल्याला आता तळून घ्यायचंय, त्याच्या आधी आपण लागणारा मसाला तयार करून घेऊया आधी। त्यासाठी घेते मी आता हे 2 टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट। हे तिखट काही तिखट नसतं, त्याच्यामुळे एवढं मोठं तिखट दिसलं तरी तुम्हाला असं वाटेल की हे खूप तिखट आहे, पण हे काहीही तिखट नसतं। 2 टेबलस्पून मी काश्मीरी तिखट घेतलं। याच्यामध्ये आता आपण घालूया थोडंसं पाणी। याला आपल्याला भिजवून ठेवायचंय, म्हणजे आपल्या दम आलूचा कलर अगदी मस्त येईल, खूप छान। आणि काश्मीरी दम आलू बनवताना खूप जास्त मसाल्यांचा वापर होत नाही, अगदी कमी मसाले लागतात। याची छान पेस्ट तयार करून घ्यायची। आता हे एका साईडला ठेवून द्यायचे। हे घेतलं आहे मी 1 वाटी घट्ट दही। आपली रोजची जी नॉर्मल वाटी आहे त्या वाटीने 1 वाटी घट्ट दही घ्यायचं आणि हे दही खूप छान असं फेटून घ्यायचं। छान फेटून घेतलं मी। ही आहे बडीशोपची पावडर। मी मिक्सरमधनं बडीशोप काढून घेतली, कच्चीच काढायची, काही हरकत नाही, किंवा भाजलेली असेल तरी चालते। ही आहे 1 टीस्पून, ही यात आपल्याला घालायची। आणि ही आहे 1 टीस्पून सुंठ पावडर। ह्या दोन्ही वस्तू काश्मीरी दम आलू बनवताना खूप महत्त्वाच्या आहे, याच्याशिवाय काश्मीरी दम आलू बनतच नाही। हे सुद्धा आता आपल्याला खूप छान फेटून घ्यायचंय। यात वाटल्यास थोडंसं आपण पाणी घालूया। हे पण छान फेटून झालं। आता आपण याला एका साईडला ठेवून द्यायचं आणि आपण बटाटे तळायला घ्यायचे। आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलं मी, तेल छान व्यवस्थित गरम झालंय। आता आपण हे बटाटे तळून घ्यायचे। तुम्ही बटाटे म्हणत असाल किंवा आलू म्हणत असाल, हे आपल्याला डबल फ्राय करायचे, पण तरी सुद्धा फर्स्ट टाइम तळताना सुद्धा छान व्यवस्थित तळायचे। हे बटाटे छान क्रिस्पी व्हावे लवकर म्हणून एक टिप सांगते मी आपल्याला। याच्यात टाकायचं आपल्याला आता अगदी थोडंसं मीठ टाकते मी, म्हणजे हे छान क्रिस्पी होतील। बटाटे आता छान होत आले बघा, थोडेसे गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे, झालेले आहे। आता आपण याला काढून घेऊया। बरेच जण काय करतात, बटाटे आधी म्हणजे आलू आधी उकडून घेतात, पण ऍक्च्युअली खरं तर उकडायची गरज नाहीये, असे आधी सोलून नंतर मग तळून घ्यायचे। याला आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ। ते आलू मी थंड करायला ठेवले, त्याला लगेच तळायचं नाही। काढल्यानंतर थोडं 10-15 मिनिट त्याला थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण त्याला परत डबल फ्राय करूया। तोपर्यंत मी हे आता जी मसाले घेतले ते दाखवते आपल्याला। ही आहे जावित्री। जावित्री अगदी कमी घ्यायची, कारण जावित्री ही मुळात थोडीशी कडवट असते, त्याच्यामुळे थोडी जास्त घ्यायची नाही, हिला कमी घ्यायची। 4 लवंग घेतले आहे मी, 1 दालचिनीचा पीस, 1 काळी मोठी वेलची आणि 1 टीस्पून जिरे। तुमच्याकडे शहाजिरे असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता।
गॅसवर परत कढईमध्ये तेल तापायला ठेवलं मी आणि हे आपले तळलेले बटाटे म्हणजे आलू, आता याला परत तेल गरम झालं की एकदा आपण फ्राय करून घ्यायचंय। तेल गरम झालं, यात आपण आता घालूया हे आपले आलू। हे डबल फ्राय करणं खूप गरजेचं आहे, त्याच्यामुळे छान क्रिस्पीनेस येतो आणि काश्मीरी दम आलू आपला अगदी मस्त टेस्टी बनतो। बनवायला तर खूप इझी आहे ही भाजी। हे आलू बघा आता मस्त गोल्डन झाले, खूप छान पण दिसत आहे। आता याला आपण काढून घ्यायचे। गॅसवर परत मी तेल तापायला ठेवलं, त्यात तेच बटाटे तळलेलं तेल मी इकडे घेतलं। या चमच्याने 3 चमचे तेल मी घेतलं। तेल तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता। बरेच जण ही रेसिपी मोहरीच्या तेलामध्ये सुद्धा बनवतात, पण मी आपल्या घरी जे तेल वापरतो त्याच्यामध्येच बनवते। आता यात सर्वात आधी घालायचे आपल्याला हे खडे मसाले, जिरे, 1 दालचिनीचा पीस, गॅस बंद केला तरी चालतो। आता 1 मोठी वेलची, थोडीशी जावित्री आणि ह्या 4 लवंग। याचा फ्लेवर तेलामध्ये उतरला त्याच्यानंतर आपण यात घालूया आपण जे काश्मीरी तिखट, लाल तिखट आहे त्याचं जे मिश्रण बनवून ठेवलं आहे पेस्ट, ती आता आपण याच्यामध्ये घालायची। त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय आपल्याला। अगदी थोडासा हिंग, पाव टीस्पून अगदी थोडीशी हळद, छान आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचंय। तेल आता छान सेपरेट झालं, दिसतच आहे आपल्याला किती मस्त तेल सुटलं याला। यात लगेच आपल्याला दही नाही घालायचं, आता हे थोडंसं अगदी रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दही घालू। कारण जर आपण गरम याच्यामध्ये दही घातलं तर मग दही आपलं फाटायची भीती असते, त्याच्यामुळे आता नको घालायचं। मी थोडं याला गार करते। हे थोडं आता थंड झालं बघा, आणि गॅस चालू नाही करायचा। जेव्हा आता आपण दही घालू याच्यामध्ये तेव्हा गॅस सुरू करायचा नाही, याला छान हलवल्यानंतरच आपल्याला गॅस चालू करायचा आहे। आणि अगदी थोडंसं काय करायचं, पाणी घालायचं यात। ह्या छोट्या छोट्या टिप्स आहे बघा, ह्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची रेसिपी अगदी परफेक्ट बनेल। आपल्याला वाटतं या छोट्या छोट्या गोष्टी काय लक्ष द्यायचं, पण नाही, जर तुम्ही व्यवस्थित फॉलो करा तुमची रेसिपी खूप छान बनेल। मग आता यात आपण घालायचं दही। दही घातल्यानंतर थोड्या वेळ गॅस बंद असतानाच व्यवस्थित याला हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपण गॅस सुरू करूया। आता मी गॅस चालू करते आणि गॅस हाय नाही ठेवायचा, मीडियम टू लो फ्लेमवर। आता हे एकसारखं मात्र हलवत राहायचं म्हणजे दही फाटत नाही। बघा आता याला छान व्यवस्थित उकळी आली आणि याला मी सारखं एकसारखं हलवत होते, त्याच्यामुळे आपलं दही सुद्धा नाही फाटलं। खूप एकसारखं हलवणं याला खूप गरजेचं आहे। आता उकळी आल्यानंतर यात घालूया आपण आलू तळलेले। सर्व आलू यात घालून द्यायचे आणि याला आता थोड्या वेळ आपल्याला काय करायचंय, झाकण ठेवून पुन्हा छान शिजू द्यायचंय की मस्त त्याच्यामध्ये आपली ही ग्रेव्ही जी आपण बनवली आहे ती आलूच्या मध्ये गेली पाहिजे आणि आलू मस्त आपले टेस्टी झाले पाहिजे। थोडंसं आपण याला एक उकळ असाच येऊ द्यायचा। एक उकळी आल्यानंतर आपण याच्यावर परत झाकण ठेवू। तुम्ही कलर बघाल किती सुंदर आलेला आहे। आता एक उकळी आल्यानंतर आपण यात सर्वात शेवटी घालायचंय आपल्याला मीठ। चवीनुसार मीठ घाला। त्याच्यावर झाकण ठेवून आपण याला 4 ते 5 मिनिट होऊ द्यायचंय। मस्त तेल सेपरेट होईल आणि बटाटे पण छान त्याच्या ग्रेव्ही मध्ये मुरतील। झाले आपले परफेक्ट काश्मीरी दम आलू। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, किती मस्त बनले बघा, अगदी टेस्ट अप्रतिम असते। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।